नमस्कार, स्वागत आहे आपलं PBP न्यूजमध्ये। नमस्कार। आपण सध्या मोडनेमीतल्या प्रकाश नाना गिड्डे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। मराठा आंदोलनाच्या वेळी आपण राजीनामा दिलेला होता। मराठा आरक्षणाच्या वेळी आपण मोडनेम ग्रामपंचायतीसमोर जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनादरम्यान आपण गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता। तो राजीनामा आपला मंजूर झालेला आहे की नाही? नाही, राजीनामा माझा मंजूर झालेला नाही आणि राजीनामा मी दिलेला आहे ज्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ग्रामपंचायतच्या समोर उपोषणाला बसली होती त्या दिवशी मी माझा स्वतःचा म्हणजे मी राजीनामा स्वतः ग्रामसेवक प्रशासनाचा अधिकारी ग्रामसेवकाच्या हातात मी राजीनामा स्वतः दिलेला आहे। मला राजीनामा द्यायचा होता म्हणजे मला माझा पहिला समाज महत्त्वाचा आहे आणि मग राजकारण काय असेल ते, मग पदवीत काय असेल ते, पण मला समाजाला माझे म्हणजे जर समजा काय जर म्हणजे सरकारकडून जर न्याय मिळत नसेल तर त्या हेतून मी राजीनामा प्रामाणिकपणे दिलेला होता आणि आज बी मी राजीनामा दिलेलाच आहे। मी म्हणतोय, नाही म्हणतच नाही, राजीनामा हा माझा मी दिलेला आहे आणि तो राजीनामा मंजूर करायचं काम ग्रामपंचायतनं करायचं असतं आणि तो राजीनामा मंजूर त्यांनी केलेला नाही आजपर्यंत। आणि तो राजीनामा मंजूर न केल्या असता त्यांनी काय केलं, कालच्या 31 तारखेची मीटिंग ग्रामसभा आणि ग्रामसभेमध्ये तहकूब मीटिंग होती आणि त्याच्यानंतर परत कालची 9 तारखेला ग्रामसभा, परत दुसरी ग्रामसभा म्हणजे मीटिंग बोलवली त्यांनी ग्रामसभा आणि त्या ग्रामसभेत त्यांनी काय केलं की तो पहिले विषय त्यांनी घ्यायचे असतात मीटिंगमध्ये, तो विषय म्हणजे त्यांचा महत्त्वाचा आहे। पहिले जे काय ड्रॉप झालेले विषय, थांबलेले विषय ते त्यांनी त्याच्यात घ्यायचे असतात, मग ती विषय त्यांनी घेतले, पण त्या विषयाबरोबर ह्यांनीही तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करायचा म्हणून हा एक विषय त्याच्यात त्यांनी घेतला, पण ती एकदम 100% 101% चुकीचं आहे। मी राजीनामा दिल्याबद्दल मी नाही म्हणतच नाही आणि मी पदाला चिटकून बसणार नाही आणि मी त्या दिवशी मग ग्रामपंचायतमध्ये गेलो 9 तारखेला सकाळच्याला 10 वाजता आणि भाऊसाहेबाला विचारलं, वा माझा राजीनामा मंजूर झाला आहे का? तर राजीनामा मंजूर झाला। मग म्हणलं मंजूर करायचं काम कोणाचं? तर ते म्हणलं बॉडीचं। मग म्हणलं तुम्ही हा विषय घेतला कसा? म्हणलं तुम्ही ही विषय तुम्हाला म्हणजे घेता येतो का? तुम्ही पहिला अध्यक्षाचा राजीनामा मंजूर नाही आणि तुम्ही तो विषय घेतलाय, ही चुकीचं आहे का बरोबर आहे? तर ते म्हणलं चुकीचं आहे। मग म्हणलं ही तुम्ही का घेतला? तर नाही म्हणलं त्यांनी सांगितलं म्हणून विषय घ्या। म्हणलं मग त्यांनी काही सांगतात म्हणून काय तुम्ही काही विषय घेता का? तो विषय म्हणलं घ्यायचा नाही, तो विषय तुम्हाला घ्यायचा असेल तर आजच्या मीटिंगमध्ये घेऊ नका, तुम्हाला 4-8 दिवसानं तुम्हाला काय जे करायचं आहे ते तो विषय परत निवडीचा विषय नंतर घ्या म्हणलं, तुम्ही निवड परत नंतर करू, पण आज घेऊ नका म्हणलं। आज हा चुकीचा पॉईंट आहे। एक तर आजपर्यंत सगळं ग्रामपंचायतचं कामकाज पूर्ण बॉडीचं, मी बॉडीला दोष देतोय, पूर्ण बॉडीचं दोष म्हणलं, बॉडी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं कामकाज करायला लागलेलं आहे आणि ही 4 वर्षे 3 वर्षे 3-3.5 वर्षे जी झालेली आहे ती इतकं म्हणजे निष्क्रिय पद्धतीचं कामकाज चाललेलं आहे। कोणाचे कोणाला मेळ नाही, कोणाला विश्वासात घेऊन कामकाज कोण करत नाही ती, आणि त्यात परत अजून तुम्ही वरचेवर चुकाच का करताय? तर आजच्या दिवस तो विषय घेऊ नका, परत 4-8 दिवसांनी विशेष सभा घ्या आणि त्यात तो विषय म्हणजे केलं तर माझी काय त्याला ना नाही म्हणलं, ते चालतंय म्हणलं, पण आज घेऊ नका म्हणलं। एवढं मी त्यांना त्या दिवशी सांगितलं आणि परत नंतर मी ग्रामसभेला आम्ही गेलो। आपण राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर झाला नाही असं आपलं म्हणणं आहे। हो। तर कालच्या ग्रामसभेत नेमकं काय झालं? कालच्या ग्रामसभेत काय झालं की पहिल्यांदा म्हणजे ग्रामसभेला म्हणजे अध्यक्षाची निवड झाली आणि ग्रामसभा चालू झाली। ग्रामसभा चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती अशी होती की बरीचशा म्हणजे सगळ्याची काही लोक जमलेली होती, त्या गोंधळच चालू होता सुरुवातीपासून आणि मग परत नंतर सुरुवातीचा विषय एक घरकुलचा विषय होता, पण ती घरकुलचा विषय काय झालं, ती चुकीच्या पद्धतीनं ग्रामपंचायतनं लोकांना म्हणजे एक प्रकारे लोकांना तो विषयाला फसवलेच ग्रामपंचायतनं। मूळ म्हणजे त्या ठिकाणी 50 लोकांची घरं झाली ते असं त्यांनी सांगितलं, घरकुल 50 लोकांची मंजूर झाली ती ज्यांची ती यादी तयार केली आणि ती यादी तयार झाल्यानंतर त्यांनी त्या 50 लोकांकडे गेली आणि त्यांच्याकडून काही रक्कम घेतली आणि ती रक्कम म्हणजे कशासाठी घेतली व त्यांना सांगितलं व तुमची घरं झाली ती तुम्हाला ती बाकी तुमची भरल्याशिवाय तुम्हाला पुढलं म्हणजे काहीही होत नाही, म्हणजे चेक निघत नाहीत किंवा काय नाही, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडली बाकी ग्रामपंचायतची भरायला लागते आणि त्या पद्धतीने त्यांनी ती वसूल करून घेतली आणि त्यांना सांगितले व ही केल्याशिवाय होत नाही। मग अशा पद्धतीने त्यांनी ती वसूल केली आणि त्या दिवशी त्यांनी तिथं ग्रामसभेत त्यांनी ते तसं स्टेटमेंट दिलं किंवा आम्ही पाणीपट्टी आणि खनपट्टी वसूल करायची नाही का? मग पाणीपट्टी खनपट्टी ही भरलीच पाहिजे जनतेने आणि ह्यांनी बी वसूल केलीच पाहिजे, पण ती ह्या पद्धतीनं नाही ना। ह्यांनी त्या लोकांना म्हणजे पाणीपट्टी आणि खनपट्टी म्हणून त्यांनी ती घ्यायला पाहिजे, घेण्याबद्दल जमत नाही, पण ह्या घरकुलाचा आणि त्या पाणीपट्टीचा खनपट्टीचा काही संबंध येतो? काही संबंध येत नाही आणि त्या लोकांना त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सांगून त्या लोकांचं सगळं म्हणजे हॅरेसमेंट झाली। त्या लोकांनी त्यांच्याकडे गोरगरीब लोकांकडे म्हणजे पैसे नव्हतं, त्यांनी व्याजानं पैसे काढलं आणि त्या पैशात त्यांनी ते पैसे भरलं ग्रामपंचायतीकडे आणि त्याने आता त्या ठिकाणी फक्त 8च लोकांची घरं झालेली आहे ती, किती 8 लोकांची मंजूर आहे, ती 42 लोकांची घरं नाही ती,
पण 42 लोकांची घरं नाही. हिने पहिल्यांदा तिने ती 42 लोकांचं म्हणजे 50 लोकांचा हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. तो एक गोंधळ तिथं निर्माण झालेला होता आणि ती चुकीच्या पद्धतीने मी त्या मताशीच ठाम आहे. कारण त्या लोकांवरती ते अन्यायच केला नाही हिने. मग त्यांना ते सांगायच नको होतं तुमची घरं मंजूर झाली ती तुम्ही पैसे भरा. ही कशासाठी करताय तुम्ही? पैसे भरायला तुम्ही तुमची वसुली तुम्ही करा. तुम्ही कितीही जनतेकडे जावा, दारात त्यांच्या बसा. तुमच्याकडे खनपट्टे पाणीपट्टे त्याशिवाय विकास तर गावातलं कामकाज चालणार नाही. वसुली झाली पाहिजे त्याच्याबद्दल पण चुकीच्या पद्धतीने करू नका. तुम्ही घरं देतो म्हणून तुम्ही वसुली करताय, ही कुठली पद्धत काढली? ही चुकीची आहे का नाही ते तुम्ही सांगा. आणि त्याच्यामुळे तो गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्याच्यात ते परत शेवटपर्यंत हा गोंधळच होता आणि त्याच्यात परत नंतर ही विषय म्हणजे अध्यक्षपदाचा विषय आला. नेमकं तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाचा विषय आल्यानंतर जो राडा झाला तो नेमका काय झाला? तो राडा म्हणजे तिथं काय झालं माहिती आहे का, ती आम्ही त्यांना सांगत होतो लोकांना काय जी काय इच्छुक मंडळी होती त्या इच्छुक मंडळीमध्ये त्यांना आम्ही फक्त एकच सांगत होतो की तिथं जी काय उपस्थित काय कार्यकर्ते किंवा काय लोक जनता होती तिथे ती त्या जनतेतला त्यांना काय कळत नव्हतं कोणचा विषय कधी घ्यायचा असतो किंवा काय. त्यांना आम्ही समजावून सांगत होतो किंवा हा विषय जो आहे तो हा पहिल्या अध्यक्षाचा राजीनामा मंजूर करायचा असतो आणि नंतर हा विषय घ्यायचा असतो आणि त्या विषयाला तुम्ही परत नंतर तुम्ही विषय सभा घेऊन तुम्ही 4-8 दिवसांना तुम्ही घेऊ शकताय हे आम्ही त्यांना सांगत होतो. पण त्यांची ती ऐकण्याची मनस्थितीच नव्हती. तो विषय आज घ्या असा हट्ट त्यांनी धरलेला होता. त्यामुळे तो गोंधळ चालू होता. अशा पद्धतीने तो गोंधळ चालू होता. मग तो आम्ही ती गोंधळ म्हणजे परत नंतर ग्रामसेवकनं आणि आपले ठाणे अंमलदार जगताप आपल्या आउटपोस्टच्या अधिकारी पोलीस अधिकारी जगताप साहेब ह्या जगताप साहेबांनी आणि ग्रामसेवकनं दोघांनी म्हणजे हे केलं की बाबा ही काय म्हणजे हा विषय म्हणजे तुम्ही परत नंतर घ्या आणि त्यांनी ती तारीख ठरवली आणि त्या पद्धतीनं भाऊसाहेबांनी ती तारीख 23 तारीख जाहीर केलेली आहे. असं म्हणजे त्या दिवशी तो विषय म्हणजे थांबवलेला आहे तो विषय. पण आमचं म्हटलं थांबवला आता ते थांबला ते 23 तारखेला मी तिथं पोस्ट 23 तारखेला सुद्धा माझी आज बी तीच भूमिका आहे की 23 तारखेला तिथं तुम्ही जर ग्रामसभा बोलवली त्या ठिकाणी घेतले तर त्या ठिकाणी माझा पहिलं म्हणजे मत असं आहे की तुम्ही आता अध्यक्ष करा. काय अडचण नाही, माझी काय सुद्धा अडचण नाही. फक्त त्या दिवशी चुकीच्या पद्धतीनं मला होऊ द्यायचं नव्हतं. त्या पद्धतीने तो दिवस मी थांबवला आणि आता तुम्ही 23 तारखेला जे अध्यक्ष करताय ते नियमानुसार तुम्ही अध्यक्ष करा. माझं काहीच नाही, मी अध्यक्ष होणारच नाही परत सुधी. जरी समजा मला म्हणली कोण तुम्ही व्हा तरी मी होणार नाही. पण तुम्ही ती आता नियमानुसार करा. त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, अडचण नाही. मी फक्त प्रामाणिकपणे माझ्या समाजाला बांधून राहिलेलो आहे आणि त्या पद्धतीने मी राजीनामा दिलेला होता आणि आज तो राजीनामा मी माघारी घेणार बी नाही. तो त्या दिवशी राजीनामा माझा म्हणजे त्या दिवशी तो विषय संपलेला आहे आणि 23 तारखेला तुम्ही अध्यक्षपद तंटामुक्तीचं तुम्ही जे अध्यक्षपद कुणाला करायचं आहे ती बिनविरोध करा. माझं तर मत आहे बिनविरोध करावं. बिनविरोध नाही झालं तर इलेक्शननं फक्त शांततेत करावं ही माझी इच्छा आहे. बाकी दुसरं काय नाही ह्याच्यात. असं म्हणजे माझं स्वतःचं ठाम मत आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ती प्रक्रिया राबवावी 23 तारखेला. आणि 23 तारखेला त्या पद्धतीनं म्हणजे जर निवड केली तर माझं कुठलंच काय म्हणजे ही नाही. आणि मी आज बी तुम्हाला तुमच्या माध्यमातून गावातल्या सर्व जनतेला सांगतो मी राजीनामा दिलेला आहे. मी आता परत अध्यक्ष होणार नाही. माझा अडचणीचा विषय येत नाही काय. तो विषय कोणाला व्हायचं ते होऊ द्या. फक्त त्या माणसानं अध्यक्ष होणाऱ्यानं प्रामाणिकपणे काम करावं, गावाला बरोबर घेऊन जावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी ह्याच्यापेक्षा काय नाही. आपल्यानंतरचा अध्यक्ष सुद्धा आपलं गावाला म्हणजे बरोबर घेऊन चालणारा असावा एवढीच अपेक्षा आहे. बाकी दुसरं काय नाही. पण त्या दिवशी जो मोडणीम ग्रामपंचायतीत ग्रामसभे दिवशी जो राडा झाला त्या राड्यानंतर संबंध तालुक्यातून एक वेगळ्याच प्रकारची चर्चा आपल्याला सध्या ऐकायला मिळत आहे. मोडणीमचं नाव कुठंतरी बदनाम होतंय. तर या गोष्टीकडे आपण कसं पाहताय? नाही तो झालेला प्रकार एकदम 100% चुकीचाच आहे ना. ग्रामसभेत ग्रामपंचायतनं जे सगळा जो राडा जे चुकीच्या पद्धतीनं कामकाज चालू केलेलं आहे त्याच्यामुळं ही राडा होण्याचं कारण काय तर जी काय मंडळी तिथं सत्तेत आहेत ती सत्ताधारी मंडळी चुकीचं आहे. कारण तुम्ही जर चुकीची कामं करत राहिला तर लोक भडकणारच आहेत. राडा होणारच आहे ही साहजिक आहे. लक्षात आलं का? राडा कधी होत असतो तुम्हाला समोरची माणसं कधी कालवा करतात तर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं काम करायला लागला तर राडा होणार ना. लक्षात घ्या. ही म्हणजे तुम्ही चुकीचं करणं का राडा कशाला होते? तुम्ही लोक तुम्हाला चुकीचं म्हणजे बरोबर केल्यानंतर बोलणार आहेत का? आडवं काय लावणार आहेत का? नाहीत लावणार. पण तुम्ही चुकीची पद्धत जी करताय कामं करताय ती तुम्ही पहिलं बंद करा. ती बंद केल्यानंतर तुम्हाला म्हणजे परत नंतर राडा होणार नाही. कुठल्याही प्रकारचं कोण तुम्हाला उलटं बोलणार नाही. पण तुम्हाला जी ही उलटं बोलण्याची किंवा लोकांचा कालवा करण्याची जी मानसिकता झालेली आहे तुम्ही सगळे कामं चुकीची करताय त्यामुळे ही म्हणजे राडा होतोय. आणि ह्या पदाचा तर राडा झालाच नाही पाहिजे. उलट ही पद असं आहे की ही पद म्हणजे सरपंचाच्या बरोबरीचं पद आहे. गावातलं प्रमुख पद आहे. हे पद म्हणजे निस्वार्थीपणानं ती पद म्हणजे तिथं निर्माण झालं पाहिजे. त्या पदाला जे कोण उमेदवार तिथं जो माणूस निवडला जाईल त्या माणसानं निपक्षितपणे
सगळ्यांना बरोबर घेऊन तो निवाडा करण्याचं काम केलं पाहिजे. कुठं काय गडबड होणे, कुठं कुणाची भांडणं जातीत निर्माण होणे किंवा कुणाची वैयक्तिक किंवा कुणाची शेतकऱ्याची अशी पद्धतीची त्याच्याकडे ज्या माणसांच्या तक्रारी येतील त्यानं कुठल्याही प्रकारचं तो माझ्याजवळचा ह्याच्याजवळचा ह्या पार्टीचा असं न करता त्यानं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढल्या अध्यक्षानं करावं अशी माझी अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं माझं काहीच नाही. गाव तंटामुक्तीचं अध्यक्षपद आपल्याकडे असताना आपण बऱ्याच दिवस बरीच वर्ष हा कार्यकाल पाहिलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण या पदाच्या माध्यमातून किती तंटे मिटवले? आत्तापर्यंत मी साधारण म्हणजे माझ्या मी असं म्हणजे काय मला प्रसिद्धीचं माध्यमातून मला काय कुठली प्रसिद्धी मिळवायचं नाही किंवा काय नाही, पण मी माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं आहे की साधारण 43 प्रकरणं मी मिटवलेली ती सगळी बारीक मोठी सगळे असे काय प्रकरणं 43 प्रकरणं मी मिटवलेली ती. म्हणजे हे काय माझा मोठेपणा नाही, पण मी सगळ्याला घेऊन जिथं कुणाचा कसा उपयोग होईल ज्याची माणसं ज्याचं ऐकणार राहतील त्या माणसाला बरोबर घेऊन मी मिटवण्याचं काम केलेलं आहे मी. आता सध्या आपल्या राजीनाम्यानंतर तो मंजूर जरी नसला तरी आपल्या राजीनाम्यानंतर गावातील काही तरुण युवक नेतृत्व असणारी मंडळी या पदासाठी इच्छुक आहेत. तर आपल्याला काय वाटतं, आपण याकडे कसं पाहता आणि तरुणांना हे पद देण्यासाठी आपला पाठिंबा असणार आहे का? आता एक सांगतो, आता कसं आहे माहीत आहे का, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तरुण आणि ज्येष्ठ कनिष्ठ असं म्हणून चालत नाही. आता ज्याची इच्छा आहे काम करण्याची त्याला ती तो माणूस ती व्यक्ती पुढे येणारच आहे. तर आपण त्या टायमाला तुम्ही ही तुमच्या योग्यतेचं पद नाही किंवा तुम्ही हे काम करू शकत नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं होतं आहे. तर काय ती त्या टायमाला जनतेने ठरवायचं असतं, बाबा तुम्ही तरुण आहे, तुम्ही जरा थोडं थांबा, सिनियर माणसाला संधी द्या किंवा काम करताना त्या माणसानं एक ठरवलं पाहिजे की बाबा आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन एक वेगळ्या आपण बाबा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत असा बी असला पाहिजे, अशी बी भूमिका त्यातनं निर्माण झाली पाहिजे. आणि त्या माणसाने मग त्या पद्धतीनं तिथं निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर ह्या पद्धतीनं मग ती तरुण असू द्या नाहीतर ज्येष्ठ असू द्या कुठलाही असू द्या तो त्या पद्धतीनं कामकाज त्यानं केलं पाहिजे ही माझी अपेक्षा.